आपण आता पार्लर सर्कलमधील असलेल्या जिल्हा परिषद गणातील सारंगपूर इथं आलेलो आहोत. सारंगपूर या ठिकाणी आपण मतदाराचा कौल जाणून घेणार आहोत. आपण आपल्या SK न्यूज महाराष्ट्र असेल, SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या एक चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांचे मत जाणून जिल्हा परिषद सदस्य सर्कल असेल त्यामधील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, कोणत्या पक्षाचा असेल, गणात पार्लर गण असेल, दहीपुरी गण असेल, या गणामध्ये कोण उमेदवार असेल या संदर्भात आपण नागरिकांच्या भावना, मतदारांच्या भावना जाणून घेणार आहोत. याचसोबत आम्ही आमच्या SK न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून कोणाच्या मुलाखती असेल, कोणाच्या प्रसिद्धी असेल तर त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9423459790 आणि दुसरा नंबर आहे 9527299721. या नंबरवर संपर्क साधावा. नक्कीच आम्ही आपली प्रसिद्धी करू. धन्यवाद. चला तर मग आता जाणून घेऊया आपण मतदाराच्या प्रसिद्धी. तुमची पार्लर सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या सारंगपूरमध्ये? दहीपुरी गणात काय म्हणते आहे हवा? कोणत्या उमेदवाराला मतदान? तुमचं मतदान कोणाला? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कोणाला अपक्ष का कोणाला? नोट करण्याबद्दल काय मालाला भावच नाही तर काय द्यावं? नाही ना, मग तुमचं मत कोणाला असणार आहे? त्यामुळे मत सांगता येणार नाही. तात्पर्य उमेदवार निश्चित झाल्यानंतर सांगता येतं ना. तर आपण मतदान तर करणार असाल ना? मतदान तर करणारच ना. हा? करणारच. मतदान काय असतं की सध्याच्या सर्कलमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार समजा सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या विरोधात असं काहीतरी व्हायला पाहिजे. समजा मालाला भावच विरोधातच जाणार. म्हणजे महाविकास आघाडीला जाणार का? समजा की एखादा अपक्ष वगैरे उमेदवाराला मतदान करणार का? कोणा नोटाला मतदान करणार तुम्ही? महाविकास आघाडी बी नाही, सत्ताधारी बी नाही, दुसरा अपक्ष असं आहे का? धन्यवाद दादा. पक्षांच्या शेताच्या मालाला भावच देणे त्याच्यामुळे विरोधातच मतदान करणार. हो, तर विरोधात करणार करा ना, आमचं काहीच म्हणणं नाही. मग कोणाला करणार? मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, परत अपक्ष, वंचित बहुजन आघाडी का नोटाला मतदान मारा? कोणाला मतदान करणार? सत्ताधाऱ्याच्या विरोधात जो उमेदवार उभा असेल त्याला मतदान करू. सत्ताधाऱ्याच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला मतदान करणार. धन्यवाद दादा. काय म्हणते हवा? काय म्हणते सारंगपूरची हवा? काय म्हणते पार्लर सर्कलची हवा? काय म्हणते? मतदान तर करणार असाल ना? हा, मतदान. काय अडचण? काय काय अडचण नाही ना? मतदान तर करणार ना? सत्ताधाऱ्याला म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला करणार का विरोधात करणार का? कोणाला तुमचं मतदान कोणाला असणार? मतदान करणारच आहे. करणार मतदान असं आहे का? हा. धन्यवाद. सत्ताधाऱ्याच्या याच्यात असताना तुमच्या गावात जिल्हा परिषदच्या सदस्याच्या कार्यकाळात काही कामं झालीत का? आणि कामं झाली ना, भरपूर कामं झाली. कामं भरपूर झाली. सत्ताधारी असं झाली का? हा, भरपूर झाली. मग तुमचं कल कुणीकडे राहणार? म्हणजे परत उमेदवार कोण राहणार का? गावाचा विकासाला मतदान करणार तुम्ही? म्हणजे सक्षम उमेदवार पाहणार नेमका काय तुमचं म्हणणं झालं? जे विकास करते त्याला मतदान देणार. समजा जे पक्ष विकास करतो त्याला मतदान करणार. धन्यवाद. काय म्हणतं वातावरण एकदम मस्त आहे. बरं आहे का? चालू कल कोणाकडे मतदान? चालू सत्तेकडे चालूकडे म्हणजे नेमकं कोणाकडे? बीजेपी का? बीजेपी कडे का दादा? बीजेपी मला काय म्हणते हवा? काय पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या सारंगपूरची हवा काय म्हणते? मतदान कोणाला राहणार आहे तुमचं? नाही, मग काय हरकत नाही का? तुम्ही म्हणजे स्वतः लढवता काय निवडणूक? नाही, प्रश्न तसा नाही. म्हणजे तुम्ही स्वतः लढणार का गावचा उमेदवार? असू द्या ना, मग तुम्ही त्याला करणार आहे का? अच्छा, गावचा उमेदवार कोण्या पक्षाचा? का अपक्ष? आघाडीचा आहे का? म्हणून तुमचं मतदान आघाडीला. काय हरकत नाही. घरचा मनुष्य हक्काचा मनुष्य म्हणून त्याला मतदान. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या सारंगपूरची हवा काय म्हणते? तुमच्या गणातली हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? निवडणुकीचं तसं काही नाही आम्हाला लढवायचं, पण सरकारचं समजा कोणतं सरकार तयार करा हेच कळणार नाही आम्हाला. असं आहे का? हा. नाही, मग तुम्ही जर कन्फ्युज जर असाल तर मग नोटाला मारणार का विरोधी पक्षाला मारणार मतदान? भावाचं असं झालं की भाव वर वाढणार नाही. 7,000 सोयाबीन सुद्धा होईना नाही. अच्छा. आणि 7,000 सोयाबीन होऊन ते बी फायदा नाही. कारण की बिस्किटाचे तुमचे भाव समजा
पक्की वाढत चालले, खताचे भाव वाढत चालले, इतर भाव वाढत चालले, आणि तो भाव बी वाढून फायदाच काय आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं शेतीमालाला भाव नाही, परंतु बाकीचे प्रोडक्शन तयार होत त्याला मात्र भाव चांगला आहे असं तुमचं म्हणणं. हा, बाकीच्याला भाव, खताला भाव, हे औषधाला भाव, हे बिस्किटाला, बिस्किटाचे सुद्धा 16 बिस्किटाचे 8 बिस्किट तयार केले, पण त्याच्यात 5 रुपयाला विकून राहिले. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणजे डबल 300 भाव झाले. म्हणजे जे दुसरा माल म्हणजे शेतीचा भाव वाढून बी फायदा नाही असं हो राहिलं. नाही, मग तुम्हाला नेमकं म्हणायचं काय, म्हणजे शेतीमालाला भाव पाहिजे का ते भाव कमी करायला पाहिजे? मालाला, शेतीमालाला भाव 7,000 रुपये सोयाबीनला असला पाहिजे, आणि खताचे भाव 900-1000 रुपये पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं, तुम्ही शेतकरी असल्यामुळे शेतीमालाला भाव द्या आणि बाकीचे इतर महागाईवर नियंत्रण आणा, हे तुम्हाला म्हणायचं. आणि मग त्याच्यासाठी तुमचं मतदान कोणाला असणार आहे? मतदान काय आता का, मला तर वाटतं पलटीच होत चालेल. पलटी व्हायला पाहिजे का? पलटी व्हायला पाहिजे, पण पलटी सारखा माणूस आहे का? म्हणजे तुमचं नेमकं मतदान कोणाला दादा? पलटी मारा काय हरकत नाही, पण पलटी कोणाला देणार? काय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस यालाच. राष्ट्रवादीमध्ये कोणती? अजित दादाची का शरद पवार साहेबाची? आजी दादाची असली तर चालते, आम्हाला भावासाठी चांगलं सरकार. म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं, तुमचं सरकारच्या विरोधात, तुम्ही शेतकरी सरकारच्या विरोधात आहात आणि तुम्ही सरकारच्या विरोधात बोलताय. कारण कसं की तुम्हाला अजित दादा चालतात, पण अजित दादा तर सत्तेत आहे ना. सत्तेत जरी असली तर आम्हाला भाव देणार सरकार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं कोणी का असा ना, आमच्या मालाला भाव द्या आणि महागाईवर नियंत्रण करणार जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करता, त्याला करणार. धन्यवाद दादा, तुमची भावना काय? धन्यवाद भाऊ. राम राम म्हणलं. राम राम. कालचा राम राम का? वा वा, फारच विनोदी दिसता राव तुम्ही. असं आहे का? बर काय तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, तुमच्या सारंगपूरची हवा काय म्हणते, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? हवा खायला थंडी वाजती. थंडी वाजती का? मग मतदान कोणाला करणार आहे तुम्ही? मतदान काँग्रेसला करणार आहे. काँग्रेसला करणार? भाजप काहीच नाही. भाजप बीजेप काही नाही. त्याला मुंडकीवर सोडा. मुंडकेर सोडायचं का? अरे ते नुसतं दाखवते हवा, काहीच करीत नाही. नुसते दाखवते, हा. काही करीत काहीच नाही नाही. करीत ती. असं आहे का? त्यासवर फुगे का म्हणते. केसवर फुगेल का म्हणतात का? त्याच्यामुळे तुमचं मतदान काँग्रेसला का? काँग्रेसला ताणून बुजून ये. जाणून बुजून आहे का? त्याला वा वा. भाजपला काय करायचं करून घे म्हणा मग. वा, राम राम. राम 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 राम. धन्यवाद दादा. राम राम. राम राम. काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? माणूस पाहून आहे ना, माणसाला म्हणे. असं आहे का? तुमचं मतदान कोणाला राहणार? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस? सेनेचा माणूस पाहिलं म्हणून अर्जुन भाऊचा. असं आहे का? शिंदे सेनेचे आहेत तुम्ही? नाही, अर्जुन भाऊ. हो ना, अर्जुन भाऊ म्हणजे शिंदे सेना. हा? मग तुमचा कल कोणाला? मी 25 वर्षाहून भाऊचं नाम संबंध चांगले. अच्छा, म्हणजे तुम्ही भाऊच्या मागे समजा. हा. जर समजा भाऊने उमेदवार दिला तर भाऊच्या उमेदवाराचा प्रचार करणार, हा. आणि जर भाऊने उमेदवार नाही दिला आणि भाऊने जर सांगितलं की नाही मग त्याला पक्ष काय मतदान करायचं ते पन्ना करा. मतदान करू ना. भाऊनं जर चांगला उमेदवार दिला भाऊचे माणसं. असं आहे का? तुम्ही भाऊचे माणसं मी आम्ही 15-20 वर्ष झाले सरपंच आहे असं. असं सरपंच आहे तुम्ही. हो. म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. हा, सगळं माहिती आहे. हो. चालतं काय हरकत नाही. हो. धन्यवाद. आता पडलो आपण ते. असं आहे का? मग तो वजनदार, मग यंदा जिल्हा परिषद लढायच्या मार्गावर आहेत का तुम्ही? आहे का? कल आहे का? गेलं पक्षांची तिकीट लढू. असं आहे का? म्हणजे अर्जुन भाऊनी तुमच्याकडे जर लक्ष दिलं तर हे करणार, हा? तुम्ही स्वतः लढणार. अपक्ष लढू 91 मध्ये. म्हणजे जिल्हा परिषद लढले का गण जिल्हा लढले? परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद लढले. पारनेर, हा. पारनेर गट लढले म्हणजे. मग आता यंदा समजा आहे का चान्सेस? मी काय गेलो ना, आता मला पॅरलेस झालेलं बाहेर फिरलोच नाही मी. अच्छा भाऊची नाम समजच नाही आता वर्ष 2 वर्षांना. अच्छा, पण तरी पक्षानं संधी दिली तर संधीचं सोनं सोडणार करणार, नाही. हा. सोडणार नाही. हा, लढणार. हा? लढेंगे जीतेंगे डटेंगे, है ना? हो. जे होंगे सो देखेंगे. हो. ठीक आहे. धन्यवाद दादा. नमस्कार. काय आता काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस? आमचं मतदान जे कार्यकर्ते घरचे ते जे सांगतील तेच ऐकावं लागेल. असं आहे का? घरचे कार्यकर्ते म्हणजे घरचा घरधनी का? हो, घरचे मालक आमचे. तुमचे घरचे मालक जे सांगतील ते का? जे सांगतील ते. अच्छा, म्हणजे घरचे तुम्ही मालकाच्या मागे आहे समजा. हो, बरोबर. मालक तर सेनेचे कट्टर करतात. त्यांचं म्हणणं की सेनेचेच आहे आमचे. त्याचं म्हणणं अजून असं बी अक्का की जर जिल्हा अर्जुन भाऊनी जर संधी दिली तर अजूनही लढायची तयारी आहे. आणखीन लढायची तयारी आहे. हा, मग तुम्ही त्यांची साथ देणार का? त्याचा प्रचार करणार का? मग हो, करणार. 100% करणार. 100% करणार. धन्यवाद.
अरे काय म्हणते हवा पार्टनर सर्कलची? काय म्हणते बापा भाऊ, काहीच नाही मला म्हाताऱ्या माणसाला. काहीच नाही. हा, अर्जुन भाऊना सारं करा, म्हातारीला घर द्या, लोकांच्या घरात राहती, लोकांच्या घरात राहती. हा, पगार वगैरे काही? काहीच नाही बाबा. मग मतदान कोणाला राहणार आहे आता? शिवसेना, भाजप, काँग्रेस आता आमच्या यायलाच करू अर्जुन खोतकरला. अर्जुन खोतकरलाच का हा, मतदान? हा. पण आई मला एक सांगा तुम्ही, हा, समजा अर्जुन खोतकरनी उमेदवारच दिला नाही तर मग कोणाला मतदान करणार? आता मग कोणाला करणार? काहून नाही द्यायचं? नाही कसं असतं की कधी कधी मित्र पक्ष राहतं, कधी कधी हे राहतं ना की मग की बुवा आपल्याला नाही लढायचं, आपले मित्र पक्ष लढणारे ते लढले तर समजा तुमचं तर ध्यानात आलं की तुम्ही अर्जुन भाऊ जे सांगा त्यालाच मतदान करणार. पण अर्जुन भाऊनी उमेदवार द्यायला नाही तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आता मग कोणाला करणार? त्याचे जे होय. मग अर्जुन भाऊ जे समजा किंवा सूचना जे आहेत त्याला करणार. हा, हं? बरं 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 बरं, धन्यवाद. जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. भाऊ रामराम. राम राम. काय म्हणते पार्टनर सर्कलची हवा काय म्हणते? सारंगपूरची हवा काय म्हणते? सारंगपूरचे जो काम करीत असन तुमचं मतदान कोणाला राहणार? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का नोटा? कोणाला मतदान करणार तुम्ही? भाजप. हं? भाजपला का? म्हणजे भाजपलाच का हो दादा? का कारण का असं आहे ते सध्या आता काम म्हणजे सारे योग्य जी झाले तिथे पहिले काँग्रेसच्या काळात काही हिशोब नाही, दुसऱ्या याच्यात काही हिशोब नाही. जो भाजपचा जो माणूस आहे तो कसला असू द्या तो काम करतो. असं आहे का? म्हणून तुमचं मतदान आता भाजप. माझं जवळचे नातेवाईक हे उभा राहणार आहे ते पण योग्य नाही ना. मला असं वाटतं की तो म्हणून जो आपल्याला काम करतो ना ते योग्य आहे सध्या. अच्छा मोरचं काय असेल ते असू दे. अच्छा, म्हणजे तुमचं मतदान भाजपला राहणार. भाजपला काय हरकत नाही. धन्यवाद भाऊ. भाऊ रामराम. राम राम. काय म्हणते जिल्हा परिषदेची हवा काय म्हणते? पार्टनर सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या सारंगपूरची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का वंचित बहुजन आघाडी का नोटाला मतदान करणार दादा तुम्ही? बहुतेक बीजेपीला करू. बीजेपीला का? बरं दादा मला एक सांगा, बीजेपीला तुम्ही मतदान करणार कशामुळे करणार दादा? कशामुळं म्हणजे ते आम्हाला याचे अनुदान हे आम्हाला वाटत होतं की हे लाडकी बहीण वगैरे बंद करतील बरं का. ते अनुदान आम्हाला वाटलं द्यायची नाही, ते त्यांनी दिले. इलेक्शन झाल्यानंतर पलटी मारताना असं वाटत होतं पण ते ती पलटी मारली नाही म्हणून आम्ही त्याला करू राहिलो, तर त्याला आम्ही पलटी मारली असती. त्याने पलटी मारलेली आहे म्हणून तुम्ही त्याला पलटी मारते. तुमचं हित हवा काय म्हणते? तुमचं मतदान आमदार कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस का नोटा का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? आम्ही काय शेतकरी माणसं आहे, आम्हाला त्यातलं काही शेतकरी नाही. माणसं. हा, निवडणुकीतलं काय आपला विषयच माहिती राहत नाही त्याचा काही. बर आपण काही राजकारणात जात नाही जास्त. बर पण मतदान तर करताना हा, मतदान करतो. मग काय तुमचं म्हणणं काय? तुमचं म्हणणं सांगा ना दादा. आमचं काय म्हणणं आता टायमार जसं आलं तसं करू. हा ना, मग तुमच्या नाही, पूर्ण आजच काय सांगा उमेदवार ठरले नाही उमेदवार नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारतो. तुमचं मतदान हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस का अपक्ष वंचित का तुम्ही का नोटाला मारणार? हे आमचं म्हणणंच ते आहे ना. नाही ते आजच नाही सांगता येणार ना. पण मतदान करणार. हा, मतदान करणार. मतदान करतो 100%. 100% मतदान तर करावंच लागतं ना. आपण जेलमध्ये आलं त्याला मतदानासाठी करावं लागतं का? धन्यवाद.